जय भीम सर्वांना। काल रात्री मी 1:30-2च्या दरम्यान एक पोस्ट टाकली होती आणि आपण सगळे ज्ञात आहात की काल अनोमदर्शीजी तायडे जे सावदा इथे राहतात, वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची आज भुसावळ येथे जाहीर सभा होती। याच सभेच्या अनुषंगाने व रावेर लोकसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे दिले गेलेले उमेदवार यांच्या प्रचारासाठी गेल्या 15 दिवसापासून कार्यकर्त्यांसोबत ते सातत्याने फिरत आहेत। पण काल रात्री चिनावली या गावातून येत असताना त्यांच्यावर 11-11:15च्या दरम्यान प्राणघातक असा हल्ला झाला आणि तातडीने पोलिसात तक्रार देखील दाखल केली गेली। पण घटना होऊन तब्बल 16 ते 18 तास उलटलेले आहेत। पोलीस प्रशासनाशी संवादी प्रक्रिया चालू असली तरी अपेक्षित आहे की या काळात निवडणुकींचा काळ आहे आणि त्यावेळी जर पक्षाचे जबाबदार पदाधिकारी व मंडळी प्रचारासाठी फिरत असतील आणि ज्या चिनावली या बेल्टमध्ये ते फिरत होते, हा बेल्ट भारतीय जनता पार्टी व संघवाल्यांचा होल्ड असलेला बेल्ट आहे आणि त्याच दरम्यान त्यांच्यावर अटॅक होणं, यापूर्वीही गेल्या 2-3 दिवसापूर्वी काही विरोधी लोकांनी व्यक्तिशः भेटून त्यांना समजावणी स्वरूपात सांगणं की तुम्ही प्रचार बंद करा, तुम्ही प्रचार थांबवा, अशा पद्धतीने भीतीचं वातावरण इथे विरोधी पक्ष जर तयार करत असतील तर हे आम्ही कदापि खपवून घेणार नाहीत। वंचित बहुजन आघाडीच्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्यापासून असो वा पदाधिकाऱ्यापर्यंत असो, कोणालाही कुठल्याही प्रकारे धमकीवजा वा धमकी स्वरूपात जर केलं गेलं तर वंचित बहुजन आघाडी हे कदापि सहन करून घेणार नाही। आम्ही सावदा पोलीस स्टेशनमध्ये आता बसून आहोत। आपण बघू शकता की सगळे कार्यकर्ते या ठिकाणी प्रचार यंत्रणा आणि प्रचार यंत्रणेचं काम करणारी ही सगळी जबाबदार मंडळी आहे। अगदी निस्वार्थीपणे आदरणीय बाळासाहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून गल्ली बोळात गावात रात्री बेरात्री ही सगळी मंडळी काम करते आणि ज्यावेळी एखाद्या रिस्पॉन्सिबल पर्सनवर अटॅक होतो तर त्यावेळी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं काय, ही एक अरामिक भीती मनात येते आणि त्यावेळी पोलीस प्रशासन जर योग्य भूमिका घेत नसेल आणि तातडीने पावलं उचलत नसेल तर मग पोलिसांकडे आम्ही येऊन जाब विचारत आहोत। अधिकाऱ्यांसोबत संवाद झालेला आहे, ते त्यांच्या भूमिका मांडतायत, तपास चालू आहे असं त्यांनी सांगितलंय। अद्यापही चर्चा चाललेली आहे आणि गरज भासल्यास आम्ही इथे थांबण्याच्याही तयारीत आहोत। आपण सगळे देखील सोबतीने असाल, महाराष्ट्रात असेल कुठेही असेल, वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यावर झालेला अन्याय वंचित बहुजन आघाडी आणि त्याचे कार्यकर्ते सहन करून घेणार नाहीत। जय भीम सर्वांना।